गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या या लेक्चरमध्ये प्रथम मी सर्वांचं स्वागत करतो. काल आपण एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल मशीन्स त्यामधले इंडक्शन मोटर आणि ट्रान्सफॉर्मर ह्या दोन मशीन आपल्या पॉवर सिस्टीममध्ये जास्त प्रभाव टाकतात. म्हणजेच त्यांची इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये असणारी डिमांड बघता आपल्याला या दोन्ही मशीनवरती एनर्जी कॉन्झर्वेशनमध्ये भरपूर संधी मिळतात आणि म्हणून आपण इंडक्शन मोटर आणि ट्रान्सफॉर्मर यावरचे आपण एनर्जी कॉन्झर्वेशन कसं करायचं, एनर्जी कॉन्झर्वेशनची गरज काय आहे. इंडक्शन मोटरचं आपण बघितलं, डे बाय डे द डिमांड इज ऑलवेज इन्क्रीज द इन इंडस्ट्रीज. जवळपास टोटल लोडपैकी 70% लोड हा इंडक्शन मोटरचा असतो आणि म्हणून इंडक्शन मोटरची डिमांड जास्त आहे आणि त्या ठिकाणी नंबर ऑफ मोटर्स इंडस्ट्रीमध्ये आणि कमर्शियल क्षेत्रामध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, रेसिडेन्शियलमध्ये, ट्रान्सपोर्टमध्ये उपयोग केला जातो आणि म्हणून अशा प्रकारच्या मोटर्स आपण इफिशियंट बनवून त्या ठिकाणी एनर्जी कॉन्झर्वेशन करू शकतो. याशिवाय ट्रान्सफॉर्मर हे एक पॉवर सिस्टीमचं मुख्य स्तोत्र समजलं जातं, कारण जनरेशनपासून तर डिस्ट्रीब्युशनपर्यंत म्हणजे कंझ्युमरपर्यंत इलेक्ट्रिसिटी पोहोचण्यासाठी भरपूर अशा स्टेजेस आहेत आणि या स्टेजेसमध्ये ट्रान्सफॉर्मर हा एक महत्त्वाचा पार्ट हा काम करतो. जसं निर्माण झालेली इलेक्ट्रिसिटी जशीच्या तशी कंझ्युमरला वापरता येत नाही किंवा उपयोगाची नसते. म्हणून निर्माण झालेली एनर्जी इलेक्ट्रिसिटी ह्या त्या जनरेटिंग स्टेशनपासून दूर अंतरावर असते आणि म्हणून कंझ्युमरपर्यंत ती वाहून नेण्याची, ट्रान्समिट करण्याची आपल्याला गरज असते. म्हणून अशा प्रकारची इलेक्ट्रिसिटी आपल्या इंडियामध्ये 11 kV या व्होल्टेजनी तयार होते आणि म्हणून ती आपण हाय व्होल्टेजने ती ट्रान्समिट केली जाते आणि हाय व्होल्टेजने ट्रान्समिट करून तिचा करंट कमी केला जातो आणि करंट कमी केला म्हणजे ट्रान्समिशन लाईनमधले व्होल्टेज ड्रॉप, पॉवर लॉसेस कमी होतात आणि त्यामुळे करंटही कमी होत असल्यामुळं त्यासाठी वाहून नेणाऱ्या कंडक्टरची साईज कमी लागते आणि म्हणून आपल्याला ट्रान्समिशन लाईनचा टोटल खर्च कमी होतो. म्हणून आपण 11 kVचं 400 kVमध्ये, 11 kVचं आपण 765 kVमध्ये, हायेस्टमध्ये 11 kVचं 220 kVमध्ये वाढवून आपण ते दुसऱ्या सेकंडरी ट्रान्समिशनपर्यंत नेलं जातं आणि सेकंडरी ट्रान्समिशनमध्ये नंतर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन केलं जातं. ह्या व्होल्टेजचं हाय व्होल्टेजचं लो व्होल्टेजमध्ये रूपांतर करून सेकंडरी डिस्ट्रीब्युशनला देऊन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशनला देऊन सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमधून आपण कंझ्युमरला 11 kVचं 400 व्होल्ट, 440 व्होल्ट आणि 230 व्होल्टपर्यंत आपण त्याचं कन्वर्ट करून कंझ्युमरपर्यंत नेलं जातं. म्हणून काल आपण बघितलं इंडक्शन मोटर मध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन चे टेक्निक्स काय आहेत. तर आपण काल बघितलं होतं बाय इम्प्रूव्हिंग द पॉवर क्वालिटी, व्होल्टेज अनबॅलन्स, हार्मोनिक. बाय इम्प्रूव्हिंग पॉवर क्वालिटी त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी, त्याच्यामधलं परमिशेबल व्हॅल्यू किती असाव्यात, त्यामधलं टॉलरन्स किती असावं आपण बघितलं. साधारणपणे व्होल्टेजचा टॉलरन्स ±5 ते 5 to 10% असावा आणि फ्रिक्वेन्सीचा टॉलरन्स ±3% असावा. दोन्हीचा कंबाईंड टॉलरन्स ±6% असावा असं आपण बघितलं. त्यामध्ये व्होल्टेज अनबॅलन्समध्ये महत्त्वाचे त्याचे आपण काय त्याचे परिणाम होतात, त्याचे कोणते कारणं असतात ते आपण बघितलं. त्यामध्ये त्यामुळे प्रॉब्लेम्स आपल्याला महत्त्वाचं म्हणजे एक्सेस हिटिंग आणि व्हायब्रेशन आहे, अशा प्रकारचे असे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट आपल्याला होतात, इफेक्ट होतात आणि म्हणून आपल्याला आउटपुट त्याचं रिझल्ट आपल्याला मिळत नाही आणि म्हणून त्याचे एनर्जी कॉन्झर्वेशन करण्यासाठी
त्याचं प्रॉपर आपण जर व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी जर इनपुट पॉवर त्याला जर दिली तर आपल्याला त्याच्यामध्ये एनर्जी कॉन्झर्वेशनला चान्सेस मिळतात. म्हणून व्होल्टेज अनबॅलन्स कसं मिनिमाइज करायचं ते आपण बघितलं. जर इक्वल डिस्ट्रीब्युशन सिंगल फेज लोड जर इक्वल डिस्ट्रीब्युशन केलं तर व्होल्टेज आपल्याला ऑप्टिमायझिंग व्होल्टेज आपल्याला मिळतं. आणि जर आपण ज्या ठिकाणी आयडेंटिफाईंग अँड टेकिंग द असाइड ऑफ द लोड्स वेअर द डिस्ट्रीब्युटिंग द बॅलन्स, म्हणून these loads can be fed from the separate line or transformer. तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला व्होल्टेज बॅलन्स आपल्याला ठेवता येतो. नंतर हार्मोनिक डिस्टॉर्शन पाहिलं आपण 5th आणि 7th हार्मोनिक्स ऑर्डरमुळे आपल्याला त्या ठिकाणी व्होल्टेज अनबॅलन्स जास्त होतो आणि त्या ठिकाणी मोटरचा रोटर हा हीट होतो, ओव्हरहीट होतो. त्याच्यामध्ये पॉवर लॉसेस जास्त होतात, मोटर गरम होते आणि नंतर त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये वाढ होते आणि म्हणून त्याचे आयर्न आणि कॉपर लॉसेस वाढतात हार्मोनिक डिस्टॉर्शनमुळे. म्हणून अशा प्रकारचं हार्मोनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्समुळे आपल्याला हे हार्मोनिक डिस्टॉर्शन होतं आणि ह्या फ्रिक्वेन्सीज आपल्याला कमी करूनसुद्धा एनर्जी कॉन्झर्वेशन आपल्याला मोटरमध्ये करता येतं. तर म्हणून आज आपण या ठिकाणी बघतो आहे बाय इम्प्रूव्हिंग द पॉवर क्वालिटी, व्होल्टेज अनबॅलन्स. आणि आज आपण बघणार आहोत बाय मोटर सर्वे. त्याच्यानंतर ते बाय मोटर मॅचिंग ऑफ मोटर आहे, बाय मिनी मॅचिंग ऑफ मोटर आहे, बाय मिनिमाइजिंग आयडियल अँड रिडक्शन मिनिमम मोटर आहे, बाय ऑपरेटिंग स्टार मोड आणि बाय रिवाइंडिंग ऑफ मोटर, अ कॉपी ऑफ द रिवाइंडिंग चेंजिंग बाय इम्प्रूव्हिंग द मेकॅनिकल्स अँड मेकॅनिकल पॉवर अँड ट्रान्समिशन इफिशियन्सी. त्याची इफिशियन्सी आपण बेल्ट आणि ती बघण्यासाठी बेल्ट आणि गिअर ड्राईव्हचा आपण त्या ठिकाणी वापरतो. म्हणून आज आपण बघणार आहोत बाय मोटर सर्वेच्या सहाय्याने आपण एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स यूज करून मोटरमध्ये एनर्जी आपण कॉन्झर्वेशन कसं करू शकतो ते आज आपण बघणार आहोत. म्हणून इन लार्ज इंडस्ट्रियल प्लांट्स द पॉप्युलेशन ऑफ इंडक्शन मोटर्स इज टू बी लार्ज दॅट नीड्स अटेन्शन आणि दॅट्स वाय these motors perform the optimally over the time and it is the necessary to develop and maintain the motor management plan. And this motor demand the serving of the motor with respect to the load applying the sum methodology. Which methodology? This methodology is general methodology survey, एक sampling of motors, measurement and electrical mechanical parameters, analysis of observation. ह्या 3 पद्धतीनं आपण मोटरचा सर्वे करून आपण त्यामधले कोणते लॉसेस होतात ते लॉसेस रेमिडीज करून आपल्याला एनर्जी कॉन्झर्वेशनच्या चान्सेस, एनर्जी कॉन्झर्वेशनची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला या इंडक्शन मोटरमध्ये मिळतात. म्हणून पहिला पॉईंट आहे सॅम्पलिंग ऑफ मोटर्स. मोटर्स आर कॅटेगरीड बाय द अप्लाइंग व्हेरियस सॅम्पलिंग क्रायटेरिया अँड दिस हेल्प्स टू फुलफिलिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिलेक्शन ऑफ द रिप्रेझेंटिव्ह मोटर ड्राईव्ह ऑफ ईच टाईप ऑफ ॲनालिसिस. आता त्याच्यामध्ये 3 पॉईंट दिले या ठिकाणी. आवर्स ऑफ ऑपरेशन ऑन द बेसिस ऑफ इल्युस्ट्रेटिव्ह सॅम्पल्स आणि ऑन द बेसिस ऑफ प्रोबॅबिलिटी कन्सिडरेशन. ह्या 3 सॅम्पलिंग ऑफ मोटर्समध्ये आपण ह्या जर पॉईंटचा विचार केला तर आपल्याला त्याच्यामधले एनर्जी कॉन्झर्वेशन करता येईल आपल्याला. म्हणून सॅम्पलिंग ऑफ मोटर्समध्ये आवर्स ऑफ ऑपरेशन, त्याच्यामध्ये मोटर्स आर कॅटेगरीड ऑन द बेसिक ऑन द देअर युटिलायझेशन फॅक्टर आणि इन दिस मोटर ड्राईव्ह विच आर द कंटिन्युअसली ऑपरेटेड आर गिवन प्रेफरन्स. म्हणून त्या मोटर्स आपण किती तास चालवतो आणि त्या आवर्सवरती तेवढी इफिशियन्सी आपल्याला त्या मोटरकडनं मिळते का. तर म्हणून त्या मोटर 2 तास, 4 तास, 10 तास, 12 तास, 24 तास अशा प्रकारे मोटर चालून त्यामधले पॅरामीटर्स आपण मेजर करून त्याचं कॉन्झर्वेशन आपल्याला करण्यासाठी ॲनालिस करता येईल. सेकंड पॉईंट आहे ऑन द बेसिस ऑफ द इल्युस्ट्रेटिव्ह सॅम्पल. द मोटर आउटपुट ऑफ टिपिकल ग्रुप ऑफ द ॲप्लिकेशन इज अनालाइज अँड यूज द इल्युस्ट्रेटिव्ह सॅम्पल फॉर दॅट क्लास ऑफ मोटर्स. म्हणजेच फॉर एक्झाम्पल फॅन युज्ड इन कूलिंग टॉवर. In this case only the fan or 2 will be taken as the indicate sample for all the motors used in the fan or cooling towers. फक्त कूलिंग टॉवरसाठी हा मोस्टली आपण याचा ॲनालिसिस करू शकतो. थर्ड पॉईंट आहे ऑन द बेसिस ऑफ प्रोबेबल कॉन्झर्वेशन. म्हणून
Motor drives having the scope for the conservation is identified and taken care of is especially some criteria. Which criteria? That is the machine with efficient capacity control and drives have the fluctuating loads. तर म्हणून आपण बेसिस ऑफ प्रोहिबिशन कॉन्झर्वेशन मग शकतो मशीन हॅव्हिंग इफिशियंट कॅपॅसिटी कंट्रोल. त्याच्यामध्ये आपण लोड किती देऊ शकतो त्याच्या हायर कॅपॅसिटीचा लोड देऊन बघायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये मिनिमम लोड त्यामध्ये देऊन बघायचं आणि त्या मोटरची मशीनची आपल्याला इफिशियन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते. याशिवाय त्याचे इंडक्शन मोटरला जोडलेले ड्राईव्ज आहेत, त्याच्या लोडमुळे ते अधूनमधून फ्लक्च्युएट होत असतात आणि फ्लक्च्युएट झाल्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये लॉसेस होतात आणि ह्या लॉसेसमुळे सुद्धा आपल्याला इफिशियन्सी त्याची कमी मिळते. म्हणून अशा प्रकारचं लोड आपल्याला फ्लक्च्युएट न होता जास्तीत जास्त हा एकसारखा लोड कसा देता येईल आणि त्याची इफिशियन्सी वाढवून आपल्याला कॉन्झर्वेशन करता येईल. म्हणून त्याचा दुसरा मुद्दा आहे मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल पॅरामीटर्स. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल पॅरामीटरमध्ये व्होल्टेज, लोड करंट, पॉवर फॅक्टर आणि पॉवर ड्रॉन म्हणजे किलोवॅट पॉवर आणि की वेपर, ॲक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर. हे पॉईंट आपल्याला इनपुट व्होल्टेज माहीत आहे, आउटपुट व्होल्टेज माहीत आहे. लोड दिल्यामुळे त्या व्होल्टेजवरती काय परिणाम होतो, कमी केल्यामुळे व्होल्टेजवरती काय परिणाम होतो. जर इनपुट व्होल्टेज कमी दिलं किंवा कमी असेल सप्लाय कंपनीकडनं तर त्याच्या आउटपुट लोडवरती काय परिणाम होतो. अशा प्रकारचं जर आपण व्होल्टेज मेजर केलं, त्याचा लोड करंट मेजर केला आणि पॉवर फॅक्टर जर मेजर केला तर याच्या आपल्याला नॉर्मल व्हॅल्यूज माहीत असतात. व्होल्टेजच्या नॉर्मल व्हॅल्यूज आपण बघितले आता, लोड करंटच्या नॉर्मल व्हॅल्यूज बघतो. पॉवर फॅक्टर आपल्याला माहिती आहे, मिनिमम पॉवर फॅक्टर किती असावा, मॅक्झिमम किती असावा. तुम्हाला माहिती आहे इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर हा नेहमी लॅगिंग असतो, पण त्याच्यामध्ये APFCचा यूज करून आपण पॉवर फॅक्टर त्याचा मेंटेन करू शकतो. म्हणून अबव 0.9च्या पुढे जर पॉवर फॅक्टर पुढे असेल तर तो पॉवर फॅक्टर चांगला समजला जातो. म्हणून व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टर हे जे पॅरामीटर्स आपण घेऊनसुद्धा त्याचं ॲनालिसिस करू शकतो. नंतर सेकंड आहे मेकॅनिकल पॅरामीटर्स. आता मेकॅनिकल पॅरामीटर्स स्पीड मेजरमेंट. म्हणून मोटरचा स्पीड हा मॅन्युफॅक्चरनेच डिसाईड केलेला असतो. म्हणून तो स्पीड आपल्याला मिळतो का नाही अशा प्रकारचा स्पीड आपल्याला टॅकोमीटरने आपण प्रत्यक्ष स्पीड मोजू शकतो आणि तो स्पीड आपल्या त्याच्या मॅन्युफॅक्चरच्या स्पीडला कम्पेअर करून फुल लोडला, हाफ लोडला आणि नो लोडला त्याचा स्पीड आपण मेजर करू शकतो आणि त्याच्यामधला ॲनालिस करून एनर्जी कॉन्झर्वेशनसाठी आपण त्याला प्रिपेअर करू शकतो. नंतर प्रेशर मेजरमेंट, त्यावर असणारा प्रेशर, त्या प्रेशर मेजरमेंट आपण प्रेशर मीटरच्या सहाय्यानेसुद्धा आपण त्याचं प्रेशर मेजर करू शकतो. मेकॅनिकल लोड, त्याच्यावरती दिलेला जो मेकॅनिकल लोड असतो तो लोड जसा व्हेरिएशन होत असतो, म्हणून तो लोडसुद्धा आपण किती लोड देतो, तो कमी दिल्याने, जास्त दिल्याने मोटरच्या याच्यावरती काय परिणाम होतो त्याचासुद्धा आपण मेकॅनिकल लोडचं ॲनालिसिस करून एनर्जी कॉन्झर्वेशन आपण करू शकतो. ह्या सर्व तिन्हीचा पॉईंट जर विचार केला आपण, स्पीड मेजरमेंट, प्रेशर मेजरमेंट आणि मेकॅनिकल मेजरमेंट, ह्या सर्व गोष्टीमुळे आपल्याला माहिती आहे मोटरचं टेम्परेचर वाढतं आणि अशा प्रकारचं मोटरचं टेम्परेचरसुद्धा व्हॅल्यू मॅन्युफॅक्चररने नॉर्मल कंडिशनला त्या ठिकाणी दिलेली असते. म्हणून अशा प्रकारचं आपण त्याचं टेम्परेचर मेजर करूनसुद्धा हे करू शकतो, ॲनालिसिस करू शकतो. याच्याशिवाय थर्ड पॉईंट आहे त्याचा ॲनालिसिस ऑफ ऑब्झर्वेशन. आता ऑब्झर्वेशन काय, ऑब्झर्वेशन त्याच्यातला एक पॉईंट आहे प्रोबेबल एनर्जी कन्झम्पशन, मॉनिटरिंग सिस्टीम, सर्च ॲक्सेप्ट आणि 4 आहे बेनिफिट कॅल्क्युलेशन्स. आता ऑब्झर्वेशन सर्वेमध्ये पर्सेंटेज ऑफ लोडिंग इन टर्म्स ऑफ KW. पर्सेंट ऑफ लोडिंग म्हणजेच काय, KW किलोवॅट पॉवर. किलोवॅट पॉवर त्याचे इनपुट किलोवॅट पॉवर, त्याला आउटपुट किलोवॅट पॉवर, त्याला आपण पर्सेंटेज लोडिंग आपण बघू शकतो. पर्सेंटेज व्होल्टेज अनबॅलन्स बघू शकतो. ह्याच्याशिवाय अँड ऑबियस द इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स जसे व्होल्टेज आहे, करंट आहे, पॉवर फॅक्टर आहे, फ्रिक्वेन्सी आहे आणि
लोड आणि अनलोड कंडिशन, मोटरचे लोड कंडिशनमध्ये त्याचं स्पीड काय आहे, करंट काय आहे, व्होल्टेज काय आहे, तर अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन आपण त्या मोटर सर्व्हिंगमध्ये करू शकतो. आयडियल ऑपरेशन, मीटरिंग प्रोव्हिजन, ह्या सर्व गोष्टीसाठी आपण मीटरिंगची प्रोव्हिजन केलेली आहे का, प्रेशरचं मीटर आहे का, टेम्परेचरचं आहे का, व्होल्टेज, करंट, पॉवर फॅक्टर, ह्या सर्व प्रकारचे मीटरिंग ची आपण व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे का, त्या मीटरिंगचं रीडिंग घेऊनसुद्धा आपल्याला ऑब्झर्वेशन करता येतं आणि ऑब्झर्वेशन करून ॲनालिसिस करता येतं आणि ॲनालिसिस करून आपल्याला मोटरचे लॉसेस कुठे होतात ते आपल्याला कमी करून आपल्याला मोटरमध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन करता येतं. तर अशा प्रकारचं आजच्या पाठामध्ये आपण मोटरचं सर्वे करून मोटर सर्वे करून एनर्जी कॉन्झर्वेशन कसं केलं जातं ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये शॅम्पलिंग ऑफ मोटर्स, शॅम्पलिंग ऑफ मोटर्समध्ये बी आवर्स ऑफ ऑपरेशन ऑन द बेसिस ऑफ द इलेक्ट्रिसिटी शॅम्पल, ऑन द बेसिस ऑफ प्रोबेबल कॉन्झर्वेशन. सेकंड पॉईंट आपण बघितला होता मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल पॅरामीटर्स. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. इलेक्ट्रिकल पॅरामीटरमध्ये व्होल्टेज, करंट, पॉवर फॅक्टर, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि मेकॅनिकल मेजरमेंटमध्ये स्पीड मेजरमेंट, प्रेशर मेजरमेंट, त्याचा मेकॅनिकल लोड किती आहे, कोणत्या प्रकारचा मेकॅनिकल लोड आहे, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये टेम्परेचर मेजरमेंट आणि त्या टेम्परेचर मेजरमेंटच्या बी संबंधित असे काही पॅरामीटर्स आहेत. त्या पॅरामीटर्सही आपण असं मेजरमेंट करू शकतो. त्याच्यामधलं त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे, त्या वेगवेगळ्या वातावरणामधलं एन्व्हायरमेंटमधलं त्याचं टेम्परेचर मेजर करणे हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. याच्याशिवाय आपण थर्ड बघितलं ॲनालिसिस ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशनमध्ये बघितलं आपण त्याचं फाइंड आउट द एक्सप्लोरेटिव्ह प्रोबेबल एनर्जी कन्झम्पशन अँड मोटर इन त्याचं KWमध्ये. नंतर आपण त्याचं मॉनिटरिंग करून त्याचं एनर्जी ऑडिट केलं पाहिजे. एनर्जी ऑडिट केलेलं आहे का आणि त्या एनर्जी ऑडिटमध्ये आपल्याला त्याचे काय ॲनालिसिस सापडलं ते आपण बघितलं पाहिजे. नंतर आपण कोणते ॲक्सेप्ट हे करून त्याच्यामध्ये ॲस्पेक्ट्समध्ये बदल करून काही एनर्जी कॉन्झर्वेशन आपल्याला मोटरमध्ये करता येईल ते आपण ह्या ॲनालिसिस ऑफ ऑब्झर्वेशनमध्ये आपण बघितलं पाहिजे. ऑब्झर्वेशन इन द मोटर सर्व्हिंग. तर मोटर सर्व्हिंगमध्ये कोणते पॉईंट्स इंडिकेट करतात. द ऑब्झर्वेशन इन द मोटर सर्व्हिंग. Observation in the motor serving indicate the percentage loading in the terms of kW, percentage voltage, imbalance in case, and obvious electrical parameter, load or unload condition, ideal operation. काय सजेस्ट केलं आपण त्याच्यामध्ये, तर म्हणून सिग्रेटेड द मोटर्स अकॉर्डिंग टू द लोडिंग याज. आता मोटर कोणत्या लोडिंगला असताना आपण बघितलं पाहिजे. मोटर लोडेड लेस दॅन द 50% लोड, मोटर लोडेड बिटवीन द 50 to 75% लोड आणि मोटर लोडेड बिटवीन द 75 to 100% लोड. तर अशा प्रकारचे मोटरचं लोडिंग आपण बघून त्याच्यामध्ये त्याचं ऑब्झर्वेशन ॲनालिसिस करून सर्व्हिंग करून त्याच्यामधले पॉईंट आपण नोट केले पाहिजे आणि अशा प्रकारचे नोट करून याच्यामध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन केलं पाहिजे. तर मला वाटतं आजच्या ह्या मोटर सर्वेमध्ये कशा प्रकारचे कोणते पॉईंट्स आपण घेऊन मोटरमध्ये सर्वे करू शकतो आणि मोटर सर्वे करून एनर्जी कॉन्झर्वेशन कसं करू शकतो हे आपण बघितलं. म्हणून द फ्युचर इज द आवर्स बट वी नीड एनर्जी टू गेट देअर. थँक्यू.